यामध्ये मला समजलं की इथे ही गरम पाण्याची घरे आहेत आणि ते 12 महिने गरम पाणी असतं. हो 12 महिने 24 तास 24 तास. पण ह्याचं काय मूळ कारण काय आहे? हे मुलगा पुरं आहे रामायणमधून ते. म्हणजे रामायणापासून ते सुरुवात अशी म्हणजे गरम पाण्यातच आहे. हां आता इथं भरपूर सरी वगैरे भरपूर येतात. पण पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये पण गरम पाणी असतं ना? 12 महिने कधी पण या 24 तास कधी पण या कधी पण या. तर तुम्हाला काय सांगितलं का तुमच्या म्हणजे पुढल्या पिढीने की काय असं काही नाही. इतिहास काय आहे? आता आम्हाला काय सांगितलं आमच्या वडिलांनी वगैरे सांगितलं काय रामराजे पण आम्ही तेच सांगणार आता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एक रायगड जिल्ह्यातील एक असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी एक असं मस्त अद्भुत एक गोष्ट आहे. आणि ती गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका आहे, त्यामध्ये पाली गावामध्ये एक उन्हेरी कुंड नावाचं कुंड आहे. म्हणजे इथे मंदिर आहे आणि तिथे एक तलाव आहे आणि त्या कुंडामध्ये आहे ना 12 महिने गरम पाण्याचे झरे चालू असतात. आणि तुम्ही वर्षांना कधी पण आलात ना तर तुम्हाला ते गरम पाणी दिसणार आहे. तर तुम्हाला मी आज दाखवासाठी तिकडे आलेलो आहे. आता हे जे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे ना त्या मंदिरात आपण आलेलो आहोत. या साईडला आतमध्ये एंट्री केल्यावर समोरच विठ्ठल रखुमाई मंदिर देव, समोरच विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि या साईडला शंकराची पिंड आहे आणि या साईडला नंदी आहे. अतिशय सुंदर असं मंदिर बनवलं आहे आणि एकदम शांतता आहे इथे मंदिरामध्ये, पूर्णपणे शांतता आहे, त्यामुळे एकदम भारी वाटते या मंदिरामध्ये. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्याला जे उन्हेरी कुंड आहे ना ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण आता उन्हेरी कुंड आहे ना पालीगावातील तिकडे आलतो. इथे आपल्याला एक दादा आहेत, त्यांना विचारू आपण थोडी माहिती कुंडाबद्दल, एक्झॅक्ट काय म्हणजे. तुमचं नाव? माझं ना कैलास चंद्रकांत चव्हाण. आणि आता हे जी कुंड आहे आपली त्याला काय म्हणतात म्हणजे एकदा? रामकुंड बोलतात. रामकुंड बोलतात. रामकुंड बोलतात. आणि यामध्ये मला समजलं की इथे ही गरम पाण्याची घरे आहेत आणि ते 12 महिने गरम पाणी असतं. हो 12 महिने 24 तास 24 तास. पण ह्याचं काय मूळ कारण काय आहे? हे मुलगा पुरं आहे रामायणमधून ते. म्हणजे रामायणापासून ते सुरुवात अशी म्हणजे गरम पाण्यातच आहे. अच्छा. आणि इथे खूप गर्दी होत असेल ना म्हणजे होतं ना बघण्यासाठी लोक येतात लांबून आता लांबून. गरमीचा कमी आहे ना तर इथं भरपूर सरी वगैरे भरपूर येतात. पण पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये पण गरम पाणी असतं ना? 12 महिने कधी पण या 24 तास कधी पण या कधी पण या. तर तुम्हाला काय सांगितलं का तुमच्या म्हणजे पुढल्या पिढीने की काय असं काही नाही. इतिहास काय आहे? आता आम्हाला काय सांगितलं आमच्या वडिलांनी वगैरे सांगितलं काय रामराजे पण आम्ही तेच सांगणार आता त्यांना पण माहिती नाही आम्ही सांगणार नाही असं आहे ते. आणि हे जे मंदिर आहे ते किती वर्षापूर्वीचं आहे? ते पूर्वीच आहे, ते पण जुनंच आहे. विठ्ठल तुम्ही इथे किती वर्ष राहता म्हणजे? मी हा? माझी इथं पिढीच झाली. म्हणजे तुमचे माझे वडिलांचे वडील वगैरे? आजोबा, माझे वडील, मी, आता माझी मुलं आहेत पण ते आता सर्व्हिसला गेली त्यामुळे इथं कोण नसतो. आणि इथलं आता हे जे लोकेशन आहे ते बल्लाळेश्वर मंदिरा म्हणून? नाही हे तर्शीच उन्हेरे तर्शीमध्ये. ओके. हा बल्लाच्या पुढे आहे ते. हा. हा पण ते प्रसिद्ध मंदिरामुळे प्रसिद्ध झालं बरोबर? आपलं कुंड मुलं हे तर्शी मुलं हे प्रसिद्ध आहे. आणि इथे यायचं तर कसं यायला लागेल आपल्याला कुंडाजवळ? इथे जर यायचं असेल आपल्याला तर कसं यायला लागेल? आता काय पालीवर तुम्ही इकडे आलो ना हा. हाच मार्ग काय पालीवरनं 1-1.5 किलोमीटर आहे ना? हा? 2 किलोमीटर पालीवर. बस 2 किलोमीटर पाली. बालाळच्या मध्ये 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. काका धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर काकाने आपल्याला माहिती दिली की या कुंडाबद्दल थोडीफार जेवढी त्यांना माहिती आहे तेवढी. हे जे मंदिर आहे ना विठ्ठल रखुमाईचं ते समोर काकांचं इथे हॉटेल बल्लाळेश्वर म्हणून आहे. इकडे आलात तरी ते आमची भेटू शकता आणि इथे नाश्त्याची सोय होऊ शकते, चहा नाश्ता सगळं भेटतं. आता मी जाणार आहे ते कुंड बघायला. आता जाऊन आपण कुंड बघूया आणि कुंड बघून झाली की आपल्याला निघायचं आहे. ही जी गरम पाण्याची जी कुंड आहे ना ही बघा दिसते, ही पूर्ण गरम पाण्याची कुंड आहे. आता आपल्याला इथं आतमध्ये जाऊन बघायचं आहे की नक्की गरम पाणी आहे की काय आहे ते बघायचं आपल्याला. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. सिरियसली यार गरम पाणी आहे मित्रांनो, सिरियसली गरम पाणी, खूप गरम पाणी आहे, एकदम गरम पाणी आहे. जे मी ऐकलेलं ना की इथे गरम पाण्याची कुंड आहे, 100% ती खरी गोष्ट आहे. हे बघा इथे आहे ना कारण जेव्हा गरम पाण्याचे बघा दिसते बुडबुडे आणि प्रॉपर पूर्ण गरम पाणी आहे. तर मला जे कळलेलं ना की
थंडीमध्ये या पावसामध्ये या प्रत्येक सीझनला इथे गरम पाणी असणार आहे. तर हे एक कुंड बघितली आपण ज्याची पूर्ण गरम पाण्याचीच आहे. अजून एक सेकंड कुंड आहे ती पण बघून येऊया. अशी सेम टू सेम दुसरी कुंड आहे ती पण पूर्ण गरम पाणी जाऊ चेक केलं हात लावून बघितलं हा प्रॉपर गरम पाणी येते म्हणजे. हो हो गरमच आहे ते. पण ते थंडीमध्ये पण गरम पाणी असेल का एवढं? नाही हा? नाही थंडीमध्ये यापेक्षा जास्त गरम. जास्त गरम असेल त्यापेक्षा. नेचरली जास्त आहे ते. हे थंडीमध्ये पण येऊन बघायला लागेल. हा, या 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 बरोबर या. चला धन्यवाद. हो नमस्कार. तर आता आपण ते इथून निघूया की आपल्याला पालीच्या बलाळेश्वर मंदिरला जायचं आहे दर्शन घ्यायला. आता इथून निघू